झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडीनं खुपते तिथे गुप्ते या शो मध्ये नुकतीच हजेरी लावली, तेव्हा त्यांना खुपलेल्या गोष्टी कोणत्या ते पाहूयात। एकमेकांबद्दलचं खुपणं आम्हाला सांग। काय काय सांगू म्हणजे आता मी सगळं सांगणार आहे। शाबास सांग। एकतर तो आवरायला खूप वेळ लावतो। तो एकदा म्हणजे आधी त्याला उठवायचं, मग तो उठून तो जाणार बाथरूम मध्ये आणि मग तो त्याचा वेळ घेऊन आवरून की मग मी 10 वेळा नॉक करणार, मग मला बाहेरून म्हणतो एक दिवस माझा असा जात नाही की जेव्हा तू बाथरूमच्या दरवाजावर नॉक करत नाही। अरे पण तू वेळेत ये ना बाहेर, 8:30ला निघायचंय, 8:35 झाले, तो आतमध्येच आहेस तर कसं होणार। ते एक त्यांनी जरा आवरता घेतलं पाहिजे किंवा 10 मिनिटं लवकर उठलं पाहिजे। पण आय कॅन अंडरस्टँड, कारण आदल्या दिवशी खूप हेक्टिक झालेलं असतं, झोप अधुरी राहिलेली असते, मग उशिरा घरी येऊन झोपणं, मग उठणं उशिरा, असं सगळं ते लागू नये। सो आय अंडरस्टँड। घाबरली नाही नाही, हळूच कॅमेराला दाखवलं तिला काहीतरी डोळे असं केलं। उमेशला मी घाबरायला लागले तर संपलं। आणि दुसरं मला मनापासून खुपतं, जे माझी प्रचंड इच्छा आहे की त्यांनी सुधारावं, ते म्हणजे त्यांनी वाचन करायला पाहिजे आणि खरंच करायला पाहिजे। तो पेपर वाचतो पण पुस्तक याच तो वाचत नाही। त्याला कंटाळा येतो का काय मला माहित नाही, मी खूप पाठी लागून झालं। आता ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी जर मनावर घेतलं तर मला माहित नाही, पण ही शुड। तू काय सांगशील तिचं खुपणं? 2 महत्वाच्या गोष्टी आहेत तिच्या खुपणाऱ्या, पण मला आनंद आहे की तिने आता खूपशा त्या गोष्टींवरती मात केलेला आहे। सगळ्यात पहिली म्हणजे ती खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे। म्हणजे साधारण आपलं बीपीचं मशीन असतं ना, ते जनरली कसं 80, 90, 100, 110, 150 की डॉक्टरच्या चेहऱ्यावरती मग दिसायला लागतं की आयला म्हणजे बरं नाही, यायला 150च्या वर चाललाय पारा। म्हणजे हे मॅडम 150 पासूनच सुरू होतात। एखाद्या गोष्टीवर जर रिॲक्ट व्हायचं तर 150 वरनच चालू होतात आणि अर्थात तेवढ्याच भस्कन खाली येतात 80-90ला। पण गेल्या काही दिवसात मी तो अनुभव घेतोय की तिने खूप कंट्रोल केलंय स्वतःच्या टेम्परवरती, रिॲक्ट होण्यावरती। आणि दुसरं म्हणजे समोरच्याच्या रिॲक्शनचा प्रचंड विचार करून स्वतःला त्रास करून घेणं। म्हणजे अवधूत आज मला असं म्हणाला, म्हणजे कदाचित तुझ्या ते डोक्यातही नसेल कदाचित तेवढ्या वेळापुरतं, पण त्याच्यात मला अशी रिॲक्शन का दिली किंवा मला असं का झालं, आणि त्याचा इतका त्रास का म्हटलं थांब, अजून त्याला 2दा तशी रिॲक्शन देऊ दे, अजून 3दा देऊ दे, 4दा देऊ द्या, मग 5व्या तुला हवं तसं रिॲक्ट होतो। त्याचा त्रास पुढे साधारण 2-4 दिवस असतो की त्या दिवशी तो मला असं का, मी चांगलं वागते ना, मी सगळ्यांशी चांगलं वागत असते, माझ्या मनात असं काही नाही। मग तो अरे म्हटलं वेळ ते जरा जाऊ दे, पण तेही आता बऱ्यापैकी असं म्हणूया उमेश की तू ह्या सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे नाटक आणि सिरियल याच्यामध्ये तू खूप स्वतःचा ठसा उमटवलास किंवा स्वतःचं स्थान निर्माण केलंस, पण तरी देखील चित्रपटामध्ये म्हणावं तसं स्थान तुला निर्माण करता आलं नाही, हे तुला खुपतं का कुठे? हो, खुपतं, नक्कीच खुपतं। त्याची उत्तर शोधायचा मी आत्ता खरं तर उशिरा का असेना पण प्रयत्न करायला लागलो आहे। जे मी मगाशी म्हटलं, रादर ह्या प्रश्नाचं उत्तर ते होतं, पण पुन्हा मी विचार केल्यानंतर असं वाटतं की वादळवाट मी एन्जॉय करत होतो, मी असंभवही एन्जॉय करतच होतो। फक्त मी ते करता करता चला सिनेमांकडे आपण लक्ष वळवूया आणि तिथेही प्रॉपर स्ट्रगल करून तिथेही चांगले सिनेमे घेऊया किंवा त्यासाठी काही वेगळी मेहनत करता येईल का ती बघूया, ते मी केलं नाही। ही मी माझीच चूक समजतो। एक छानसं नाटक, या विषयावरचं नाटक म्हणजे गांधी आडवा येतो। त्यातला लाल्या जो आहे तुझा, त्याच्यात थोडंसं काहीतरी करून दाखव ना। तू मला त्या गुंडाच्या भूमिकेत बघायची फार इच्छा झाली आता। मम्मीला काय झाला? मम्मी तुम्हाला कोण काय बोलला काय? मध्ये पडू नका, म्हणजे काय वार्ता करता तुम्ही? आपली मम्मी रडती आणि आपण नुसता बघत उभा राहू? बोला मम्मी, कुणी उंगली केली? तुझ्याविषयी काय खुपतं? आम्हाला सगळ्यांना उभे असं वाटतं की लग्न तुझं ठरल्यापासून किंवा तुझं जेव्हापासून अफेअर प्रियाशी सुरू झालं तेव्हापासून ना तू आमच्या सगळ्यांपासून खूप लांब गेलास आणि तू आम्हाला फोन्स करणं अचानक बंद केलंस आणि तू खूप असा खोटं आमच्याशी वागायला लागलास असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। आणि मला मुद्दाम ही गोष्ट इकडे सांगायला झी 24 तास एक पाऊल पुढे।